जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, कल्याणकारी मंगलमय शिव महापुराण कथा. या शिवपुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व शिव उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं आपण सर्वजण कथा मंडपामध्ये विराजमान झालेला आहात. पूजन केलं. महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, आज तर माझ्या महिला भगिनींच्या मध्ये असणारा उत्साह तुमच्या हिरव्या काठापदराच्या साड्या पाहूनच माझ्या लक्षात आलं. काल तुम्हाला बोलले काठापदराची साडी घालून या, किती छान वाटताय ना तुम्ही. आता तुमचं लक्ष माझ्याकडे कमी असणार आहे, पण शेजारणीच्या साडीचा काठ कसा, रंग कसा, सूत कसा तिकडेच असेल. पण असं काही करू नका, कथेकडे लक्ष द्या. हा, कथा झाल्यानंतर 1 तास आपण मेळावाच घेऊ साड्यांचा. पण खूप आनंद वाटतोय. खरा हाच उल्हास आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणं फार गरजेचं आहे. नको त्याच्या लग्नाला नटून थटून जाण्यात काय मतलब आहे. किती मोठ्याचं लग्न असेल आणि खूप भारीची साडी, खूप दागिने घालून गेलात आणि तुम्हाला विचारलंच नाही तुम्ही केवढ्याचे आहेत म्हणून, तुम्हाला लग्न गोड लागेल का ते. इथे कुणीच जरी तुम्हाला नाही विचारलं तर माझे भगवान भोलेनाथ प्रत्येकाची दखल घेणार आहे. ते किती आवर्जून माझ्या कथेला आवडीनं आलंय, किती उल्हास होता. म्हणून सर्व माझ्या महिला भाविक, पुरुष भाविक, आपणही भक्तिभावानं येता. आनंदात आपली शिवमहापुराण कथा चालू आहे. आमचे गुणीजन मंडळी, खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं पुन्हा एकदा तोंड भरून कौतुक आहे. साऊंडवाल्या दादासाठी जरा जोरात टाळी वाजली पाहिजे. गुणी आहेत, नाही तर कधीच कीर्तनकाराचं, गायकाचं, वादकाचं, सिस्टमवाल्याचं कधीच जमत नाही. म्हणजे ते बिचाऱ्याने किती जरी जीव तोडून काम केलं नाही, आमची लोक काय करतात, हटकून काही ना काही खोड काढत असतात. पण सज्जन आहात आपण, शांत स्वभाव आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे, तर त्यांचंही कौतुक आहे. आज शिवपार्वतीचा विवाह लागणार आहे म्हणून आमचे काका बोलले, दिदी सकाळी खांबाला केळी बांधून घेतो आम्ही. म्हटलं बांधा. मला वाटलं 2-4 केळीचे पानं बांधतील, पण पूर्ण मंडपच पुन्हा एकदा सजवला. याही गोष्टीचा मला आनंद वाटतोय. नियोजनबद्ध कार्यक्रम आहे, खूप गोड वाटतं. नारायण महाराज हगवणे असतील, आदी करून सर्व, मी पहिल्या दिवशी त्यांचा सगळ्यांचा नाम उल्लेख केला, तर असणारी सर्व मंडळी, या कार्यक्रमाचे यजमान असतील, आयोजक असतील, दाते असतील, अगदी रुपयापासून लाखापर्यंत जे दान करतायत ना, तो सगळा भाविक वर्ग, दाता वर्ग या कार्यक्रमामध्ये फार मोलाचा आहे. दानाचं, दातृत्वाचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला ओघानं पुढे पुढे सांगणारच आहे. भगवंताची कथा कधी फुकट ऐकायची नाही माझ्या ताईंनो. त्याचा यज्ञ चालू असेल तर फुकट यजमान व्हायचं नाही. श्रद्धे पंडित प्रदीप मिश्राजी महाराज तर सांगतात, फुकटचा हळदी कुंकू सुद्धा वाहू नका देवाला. तुमच्या खिशाला थोडीशी झळ लागली पाहिजे, तुमच्याकडनं खर्च झाला पाहिजे. आपण माहेराला जर आपली लेक आली तर उधारीवर बोळवण करतो का आपण तिची? उधारीवर असते का? नाही. पैसे खर्च करतो आपण, किंवा उसनवारी कुणाकडनं साडी आणली मग आपल्या लेकीला दिली? नाही.
आपल्या लेकीला भारीतली भारी साडी घेण्याचा जो भाव आहे ना अंतःकरणातला, तोच भाव देवा संदर्भात असला पाहिजे. कसं तो आपले काम ऐकणार नाही मग पहा, पण आपला भाव शुद्ध ठेवा. आणि देवाच्या कथा कीर्तनात काही ना काही आपण दान धर्म करावा. खरं तर आपलं जे सगळं हिंदू अध्यात्म आहे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे दान धर्माला. पवित्र कर्मामध्ये जर आपण दान धर्म या सगळ्या गोष्टी केल्या तर ती खूप मोठी पुण्याई आपल्या सोबत असते. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता हे उदाहरण सांगते, पण आता अजून अर्ध्या तासात 1 तासात बऱ्याच महिला येतील, त्या बिचाऱ्यांना हे मोलाचं ऐकायला मिळणार नाही. तुम्ही लवकर आल्या म्हणून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर तुमची एक जबाबदारी आहे. भले आता काही माझ्या महिला, माझ्या ताई उशिरा येतील, पण या चांगल्या गोष्टी वेळ काढून त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे तुमच्यातला सुद्धा वक्ता जागा होईल आणि तुमच्या सुद्धा भक्त जागा होईल. तर गोष्ट फार सुंदर आहे. एका गावामध्ये एक साधू यायचे. ते साधू स्वतःच्या भजनाच्या छंदामध्ये असायचे. मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में. जो सुख पाया राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी 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 निवांत साधू, अखंड भक्तीचं चिंतन. ते महाराज एका गावात यायचे. त्या गावातल्या लोकांना खूप आनंद व्हायचा. एक दिवस सगळ्या लोकांनी हट्ट धरला, म्हणे बाबा आमच्या घरी या ना, आमच्या घरी या. महाराज बोलले, माझ्या 2 प्रश्नाची जो खरी खरी उत्तर देईल मी त्याच्याच घरी येईल. बाबा प्रश्न विचारा. महाराज बोलले, लाईन लावा, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. लाईन लावली लोकांनी. प्रश्न सगळ्यांना सारखेच होते, फक्त उत्तर कुणाकुणाचे काय येतात ते ऐकायचं होतं. पहिल्या माणसाला 2 प्रश्न विचारले. म्हणे सांगा तुमचं वय किती आणि तुमच्याकडे संपत्ती किती. माणूस नेमक्या या 2च गोष्टी लपवत असतो. आपलं वय कधी खरं सांगत नाही आणि आपल्याकडे प्रॉपर्टी किती आहे ते खरं सांगत नाही. मी म्हणते प्रॉपर्टी नका सांगणार, कारण सध्या जमाना चांगला नाही. प्रॉपर्टी नका सांगू, पण वय लपवायचं काय कारण. मागच्या काही काळात तर एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50शीतले पण 70त गेले होते. म्हणजे माणसं वय लपवतात. पण महाराजांना खोटं बोलण्याची ताकद कुणाचीच नव्हती. सत्य बोलणार, कुणी खोटं बोलणार नाही. समोरच्या व्यक्तीला विचारलं, सांगा तुमचं वय किती, तुमच्याकडे संपत्ती किती. बाबा 20 वर्ष माझं वय आहे
आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. आता लक्षात घ्या, महात्मे फार जहाल होते आणि महात्म्याचे प्रश्न किती होते? झोपले नाही तुम्ही? प्रश्न 2च होते. प्रश्न एक होता की तुमचं वय किती, आणि दुसरा प्रश्न होता तुमच्याकडे संपत्ती किती. महाराजांनी पहिल्या व्यक्तीला प्रश्न विचारला, तुमचं वय किती, तुमच्याकडे संपत्ती किती. पहिल्या माणसानं सांगितलं, माझं 20 वर्ष वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. महाराज बोलले, पुढच्या माणसाला विचारतो, नंतर ठरवतो कुणाच्या घरी जायचं, ज्याचं उत्तर पटेल त्याच्याच घरी जाईल. त्याच्या मागच्याला विचारलं, वय किती? बाबा 30 वर्ष. संपत्ती 3 लाख रुपये. पुढे विचारतो, वय किती? बाबा 40 वर्ष. संपत्ती 4 लाख रुपये. पुढे विचारलं, वय 50 वर्ष. संपत्ती 5 लाख रुपये. अर्ध्यात लाईन आली आणि अर्ध्यात गावचे सावकार होते. सावकाराला विचारलं, सावकार वय किती आणि संपत्ती किती? जिल्हा विकत घ्यायची ताकद होती सावकाराची. सावकार बोलले, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि माझी फक्त 2च लाख रुपये प्रॉपर्टी आहे. आणि सावकाराचं वय 60 वर्षाचं होतं आणि त्यांच्या गळ्यातलं जर आपण त्यांच्या अंगावरचे जर सोनं पाहिलं तर ते 20 लाखापेक्षा जास्त किमतीचं होतं. पण सांगताना सावकारानं काय सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2च लाख रुपये माझी प्रॉपर्टी. सारं गाव तुटून पडलं सावकारावर. सावकार, एवढ्या मोठ्या साधूला खोटं बोलता? अरे संत काय तुम्हाला मागणार थोडेच आहेत, तुम्ही खुशाल खोटं बोलता. तुमचे वर्गमित्र आहोत आम्ही, आमचं 60 वर्षाचं वय आणि तुम्ही 20 वर्षाचे कसे काय झालात? तुमच्या अंगावरचं सोनं 20 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता. जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे तुमची. सगळं गाव त्यांना तड 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 बोलतंय. महाराज म्हटले, हे पहा गावकऱ्यांना, तुम्ही काय त्यांच्यावर रागावू नका. मी त्यांना विचारतो की असं उत्तर देण्याचं कारण काय. ताईगा, महाराजांनी सावकाराला विचारलं, सावकार खूप प्रॉपर्टी आहे तुमची, तुमच्या अंगावरचं सोनं सांगताय, 60 वर्षाचं तुमचं वय आहे पण 20 वर्ष सांगताय, असं उत्तर का दिलं, त्याचं कारण सांगा. सावकारानं सांगितलं, बाबा खरंच सांगतोय 20च वर्ष माझं वय आहे. म्हणे कसं काय आहे? म्हणे बाबा वयाच्या 40 पर्यंत या देहाला देव कळत नव्हता, धर्म कळत नव्हता, कीर्तन कळत नव्हतं, कथा कळत नव्हती, मंदिर कळत नव्हतं, परमार्थ कळत नव्हता, काहीच कळत नव्हतं वयाच्या 40 पर्यंत. एक दिवस चुकून कीर्तन ऐकलं आणि मनात परिवर्तन झालं. ज्या दिवशी कीर्तन ऐकलं त्याच दिवशी गळ्यात माळ घातली. माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हेच माझं खरं वय आहे, अगोदरचे 40 वर्ष वाया गेलेले आहेत. म्हणे प्रॉपर्टी जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता. खरंच सांगतो बाबा, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, तरीही मी 2च लाख रुपये प्रॉपर्टी का सांगितली, तर एवढ्या प्रचंड प्रॉपर्टी मधून मी 2 लाख रुपये माझ्या हाताने धर्माच्या कामात खर्च केले. तीच माझी खरी प्रॉपर्टी, ते माझे खाते जमा आहेत. बाकीचे घेण्यासाठी माझी लेकरं टपलेलीच आहेत. झोपेत अंगठा कापून घेतील माझा, एवढे विचित्र पोरं आहेत. ती माझं खरं धन नाही. जे मी माझ्या हाताने धर्म कार्यात खर्च केलं तेच माझं खरं धन, तीच माझी खरी प्रॉपर्टी आहे. मग याच्यातून आपण शिकायचंय. कुठलेच संत तुम्हाला संसार सगळ्याच्या सगळा उगाळून लावा असं कुणीच म्हणणार नाही तुम्हाला. तुम्ही कमवलेल्या धनातून 10% भाग, न्यायोपार्जित वित्तस्य दशमंसेन धीमहि, फक्त 10% देव कार्यासाठी द्यायचे, 90% तुम्हाला आहेत.
संत आपल्याला सगळा संसार उगाळून लावा असं सांगणार नाहीत, पण तुम्ही जे धन कमवलेलं आहे त्यातून थोडाफार भाग देव कार्यासाठी सत्कर्मी धर्माच्या कामात लागलाच पाहिजे. आणि एक गोष्ट मला खरी खरी सांगा बरं, आपल्या धर्माच्या गोष्टी आपण नाही जपून ठेवायच्या तर का लोकांनी ठेवायच्या जपून? हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की धर्माच्या बाबतीमध्ये आपण जागरूक असलं पाहिजे. कधीतरी कौतुक करा वाटतं सिखांचं, कौतुक करा वाटतं ख्रिश्चनांचं, कौतुक करा वाटतं इस्लाम धर्मीय बांधवाचं. ते स्वतःच्या धर्माच्या बाबतीत खूप जागरूक आहेत. इस्लाम धर्मीय माणूस दिवसातून 5 वेळा मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करणार, प्रार्थना करणार. गळ्याची शपथ खाऊन सांगा मला तुम्ही किती वेळा मंदिरात जाता? इस्लाम धर्मीय माणूस 5 वेळा त्यांच्या प्रार्थना स्थळावर जाणार म्हणजे जाणार. कितीही काम असू दे, पाहुणे घरात आलेले असू दे, कितीही गडबडीचं काम असू दे, किती आजारी पडू दे, 5 वेळा नमाज अदा करण्यासाठी जाणारच. आपण स्वतःला हिंदू धर्मीय म्हणून घेतो ना. किती वेळा जाता तुम्ही मंदिरात? अरे शंकराला पाणी घालण्याचा नित्यनियम सुद्धा आपण नीट करत नाही. वाईट शब्द वाटू देऊ नका माझे तुम्हाला, पण लाज वाटावी आपल्याला. आपण आपल्या धर्माच्या बाबतीत किती जागरूक आहोत. किती वेळा जातो आपण मंदिरात, किती वेळ देतो आपण देव धर्माला. इतर धर्मियांचे देव खरे ना आपला देव खोटा आहे का? मान जरी कापली तर ते इतर धर्मीय बांधव त्यांच्या देवावरचा विश्वास सोडत नाहीत आणि आपलेच शिकलेले म्हणतात देवच नाही. काय अर्थ आहे याचा? ही विकृती का आहे आपल्यामध्ये? का? बोलणं समजून घ्या. कुठेतरी आपण आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये जागरूक नाही. आपल्याला सप्ताह करायचे असले की याला त्याला सांगावं लागतं, अरे देणगी द्या, अरे मदत करा, पट्टी फाडा, अरे देव तुम्हाला देईल. ही सांगायची वेळच काय येऊ देता? देवानं काय कमी केलंय आपल्याला? येताना काय आणलं होतं सोबत आपण? तरी त्यानं एवढं दिलं आणि त्याच्याच बाबतीमध्ये एवढं गद्दार व्हायचं? सगळ्यांची अक्कल जाग्यावर आली होती. कधी? कोरोनाच्या काळात आली होती सगळ्यांची अक्कल जाग्यावर. तेव्हा ना उठलो की देवाला अगरबत्ती काय, दिवा काय, 2-2 तास देवासमोर काय. देवा शेजारच्या घरातलं गेलं, इकडं नंबर लागू देऊ नको. खरं बोला मला, तुम्ही देवघरात होता की नाही? जास्त वेळ देवाला प्रार्थना करत होते की नाही? आता काय झालं तुम्हाला? जेवढा वेळ तुम्ही कोरोनाच्या काळात देवाला हात जोडत होते तेवढे हात आता जोडता का? प्रामाणिकपणे बोलायचं फक्त माझ्यासोबत. म्हणजे कसं आहे ना, काठी दाखवल्याशिवाय आपण पण जागेवरच येत नाही. त्यावेळेला आपली काही पण तयारी, देवा फक्त आम्हाला वाचव, तुझ्यासाठी काही पण आम्ही करतो. आणि आज सांगणाराचे घसे फाटायची वेळ आली. अरे जागे व्हा. सत्कर्माच्या धर्माच्या बाबतीमध्ये आखडता हात घेऊ नका. सगळं त्यानंच दिलंय. त्याला देताही येतं आणि त्याला घेऊन जाताही येतं. तुम्ही तुमचं मन साफ ठेवा. पण माणसाच्या जातीसारखी बदमाश जात नाही दुसरी कोणती. हे आपलीच येड्यासारखे करतात. किती सांगायचं असतं, समजून किती सांगायचं असतं. म्हणून धर्माच्या बाबतीमध्ये कधीच तुम्ही आखडता हात घेऊ नका, कधीच घेऊ नका. त्या सत्कर्माच्या बाबतीत एक वेळेला ना तुम्ही दिवाळी जुन्या साडीवर करा बरं का. तुम्ही दिवाळीला जुनी साडी घाला, पण सप्ताहासाठी साडीसाठी जे पैसे खर्च करणार आहात ना तुम्ही, सप्ताहासाठी देणगी द्या. माझा भगवान परमात्मा द्रौपदीसाठी जसा वस्त्र देवता झाला नाही तुमच्या जीवनामध्ये, त्यानं तुम्हाला अनेक वस्तू दिल्या, तर मग मला बोला. तो भाव आपला असावा. आपल्याला एकच वाटतंय की द्रौपदीला त्यानं खूप काही दिलं, खूप काही दिलं. द्रौपदीनं अगोदर दिलं, नंतर त्यानं दिलंय. म्हणून तुम्ही अगोदर त्याच्या कार्यात द्या, म्हणजे तो आपल्या संकटात हजर होईल.
काय दिलं होतं द्रौपदी ताईनं? जेव्हा शिशुपालाला देवानं सुदर्शन चक्रानं मस्तक उडवलं, 100 शिव्या दिल्या होत्या त्यानं देवाला. देवानं त्याचे 100 गुन्हे पोटात घातले आणि देवाला 100च्या वर त्याचा 1 गुन्हा गेला. सुदर्शन चक्र सोडलं देवानं, त्या चक्रानं त्याचं मस्तक उडालं, पण चक्र सोडताना देवाची करंगुळी कापली, रक्त वाहायला लागलं. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली, चिंदी सापडणार. देवाची बहीण काय कपड्याची कमी असेल का तिला? हे कपाट पहा, ते कपाट पहा, जुनी साडी, जुनी चिंधी सापडना. भगवान म्हटले, उद्धवा मला वेदना सहन होण्यात, चल बरं माझ्या द्रौपदी ताईकडं. द्रौपदी ताईकडे भगवान आले. द्रौपदी ताई त्यावेळेला तुळशीला पाणी घालत होती, सूर्याला नमस्कार करत होती आणि भजन म्हणत होती. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. 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 राधा 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 रमण गिरिधारी, गिरिधारी 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 मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. चाललं होतं भजन द्रौपदी ताईचं, तुळशीला पाणी घालत होती. आपण शिकायचं, घरातल्या लक्ष्मीनं, गृहिणीनं घर स्वच्छ करावं, अंगणामध्ये सडा रांगोळी काढावी, सुंदर स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतर पहिले देवतांचं पूजन, तुळशीला पाणी, सूर्याला नमस्कार, ज्येष्ठांचं दर्शन, नंतर स्वयंपाकाला लागावं, स्वयंपाक करावा. पहिली भाकरी छोटी करावी, एवढी मोठी नाही, छोटी करावी.
कारण ती गायीची असते। देवाचा नैवेद्य करावा, सगळ्या शेवटी कुत्र्याच्या नावची भाकरी करावी। देवाला नैवेद्य दाखवावा। भाकरी करताना भाकरीचे तुकडे तोंडात टाकायचे नाही, शेंगदाणे तोंडात टाकायचे नाही, भाजलेली डाळ कडाकड खायची नाही। पवित्र शुद्ध सुंदर स्वयंपाक करा। स्वयंपाक करताना माझ्या भगवंताचं नामस्मरण करा। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। सगळा स्वयंपाक परिवाराला खाऊ घाला, देवाला नैवेद्य दाखवा। नैवेद्याच्या ताटातला थोडासा काही कण घेऊन सगळ्या स्वयंपाकात टाका, सगळा प्रसाद होईल। जो खाईल त्याची बुद्धी पवित्र, विचार चांगले, त्या घराची उन्नती आणि प्रगती होईल। माझी द्रौपदी ताई तुळशीला पाणी घालत होती, कन्हैया आले। द्रौपदी ताई माझी करंगुळी कापली ग। ताई म्हणते लाला करंगुळी कापली, अजून बोटाला काही बांधलं नाही। ताई चिंधी सापडना, विश्वाच्या मालकाला चिंधी सापडना, तुमची आमची काय कथा आहे। चिंधी सापडना दादा, तुला चिंधी सापडना, जगाचा मालक आहेस तू। हा द्रौपदी ताई चिंधी सापडना। अरे ज्याची द्वारका सोन्याची त्याला चिंधी सापडना, हा चिंधी सापडना। थांब लाला, मी चिंधी बांधते। उद्धवजी म्हणतात जा आपण लवकर या चिंधी घेऊन। कशामुळे असं बोलता? म्हणे आमच्या सुभद्रा ताई गेल्या पण 4 तास झाले, आल्याच नाही अजून। तसं तुम्हालाही उशीर लागू नये। उद्धवजी चिंधी शोधायला जाणार नाही, मग कुठून आणणार? हे म्हणे पदराची चिंधी करणार। अशी पकडली, पकडला पदर, डोक्यावरचा पदर खाली घेतला, टर्रकन पदराकडनं साडी फाडली, देवाच्या बोटाला गुंडळली। हे प्रेम आहे, हे समर्पण, हे श्रद्धा आहे। तेवढ्यात उद्धवजी ओरडले, ओ द्रौपदी ताई, काय काही कळतं की नाही? काय? सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही। दिग्रस पटकन, तुमचे पदर डोक्यावर गेल्याशिवाय कथा चालू होणार नाही। किती छान आहेत बरं तुम्ही, वाजवाना टाळी यांच्यासाठी आता तरी। जेंट्स लोकांना फार बरं वाटत असेल, ताई आमच्या मनातलं बोललात, आमचं तर ऐकतच नाही। अरे पदर ही मर्यादेचं लक्षण आहे, सुशील, सुशीलतेचं लक्षण आहे, जबाबदारीचं सुद्धा लक्षण आहे। हा परिस्थिती म्हणजे काळानुसार माणसामध्ये बदल अपेक्षित आहेत, पण संस्कृतीला पायदळी तुडवून नाही। आपल्याला आपली संस्कृती अतिशय प्रिय आहे आणि जगाच्या पाठीवर भारताची संस्कृती श्रेष्ठ आहे। जगाच्या पाठीवर जिच्या डोक्यावर पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर। ते शालीनतेचं लक्षण आहे। पदराची खूप मोठी ताकद आहे। राजकीय माणसाचं कथा कीर्तनात नामोल्लेख करावा काहीच कारण नाहीये, पण राजकारणातलं एक व्यक्तिमत्व प्रत्येक कीर्तनकाराच्या ओठात त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे भारताच्या पहिल्या राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील। प्रत्येक कीर्तनकार कथाकर्त्यांचं उदाहरण सांगतो का? देशाची मालकीनबाई, पहिली महिला राष्ट्रपती, पण संसद भवनात कधीच डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही। भारताची संस्कृती ओळखली म्हणून कथाकार कीर्तनकारांनी त्यांचं नाव उचलून धरलं। त्या भारताच्या राष्ट्रपती होत्या। आपण तरी आपले पदर डोक्यावर नाही। माझ्या ताईंनो, तुमचे पदर जर डोक्यावर न पडले, तुम्ही जर पदराला महत्त्वच दिलं नाही, माझं बोलणं वाईट वाटू देऊ नका। आपल्या मुलीकडे पहा थोडंसं, आपल्या लेकीनं अंग भरून कपडे घालावेत। मी विरोध नाही करणार कुठल्या गोष्टीला, पण मुलींच्या जीवनामध्ये संकट काय येतात? आपण म्हणतो ह्यानं माझ्याकडे पाहिलं, त्यानं माझ्याकडे पाहिलं। अरे उगीच आपल्याकडे कुणाचं लक्षच लागू नये याचा असा व्यवस्थित पोशाख असावा आपल्या अंगावर। आपल्या अंगावर ओढणीच नसेल तर कुणाची नजर आपल्याकडे पडेल ना?
त्याला कोणी दोषी आहे का? पण आपण जर जबाबदारीनं राहिलो, अंग भरून कपडे घातले, ओढणी व्यवस्थित अंगावरती घेतली, तर कुणी आपल्याकडे पाहिलं हा प्रश्नच उभा राहत नाही. पण आपण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळायला तयार नाहीयेत आणि संकट याच्यामुळेच आपल्याला ओढत चाललेली आहेत. मला माझ्या लेकी बाळींना, बहिणी बाळीला नाव ठेवायचं नाही, पण थोडीशी भारताची संस्कृती जपा, थोड्याशा आपल्या परंपरेकडे लक्ष द्या. हा, शिक्षण शिकावं, खूप मोठं व्हावं, पण परंपरा सांभाळाव्यात. कधीच इस्लाम धर्मातली मुलगी बुरख्या पलीकडे दिसणार नाही. त्यांच्यात काही शिकत नाहीत का मुली? खूप शिकतात. पण त्यांना जसं त्यांचं सांभाळता येतं, आपल्यालाच काय होतंय तेच कळत नाही. म्हणून संकट आपल्यावरही जास्त आहेत. आणि मी आताच्या मुलीला नाव ठेवणारच नाही, मी तिच्या आईला जबाबदार धरणार आहे. मुलगी म्हणते, आई मला कुंकू कपाळाला लावू नको. आईनं एक कानामागे एवढा पुरीच्या आपल्या, बाई तुला कुंकू का नको? कुंकू ही आपल्या हिंदू लोकांची ओळख आहे, ते मांगल्याचं प्रतीक आहे. तुला कुंकू नाही लावायचं, मग कपाळावर का तुला गहू हरभरा पेरायचा आहे का सोयाबीन पेरायचंय तुला तिथं? एवढं मोठं कपाळ भगवंतानं दिलंय, तुम्हाला नाही मोठं लावायचं रुपया एवढं कुंकू, छोटंसं लावा, हरभऱ्या एवढं छोटंसं कुंकू लावा, पण दोन्ही भुवयाच्या मध्ये कुंकू लावावं. ती आपली परंपरा आहे. हे जर आईनंच मुलीला शिकवलं, बाळा अंगावर ओढणी घे बरं, हे जर आईनं मुलीला शिकवलं, तर कधीच कुठल्याच वाईट नजरा आपल्या लेकी बाळीवर पडणार नाहीत. आज आपल्या लेकीवर संकट येतात, त्याच्यात 50% जबाबदार माय आहे. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटलं तरी वाटू द्या, मला काही फरक पडणार नाही त्या गोष्टीचा, पण याला जबाबदार तुम्ही आहात. सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडनं साडी फाडायची नाही, सौभाग्याला धोका असतो. उद्धवजी म्हणतात, ताई शास्त्र काही माहिती आहे का नाही? द्रौपदी ताई बोलली, महाराज मला शास्त्र माहिती आहे, तरी पण मी साडी फाडली का? माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं हे ज्याच्यासाठी साडी फाडली त्याच्या हातामध्ये. उद्धवजी शांत झाले आणि द्रौपदी ताईनं देवाच्या बोटाला चिंधी गुंडाळले. चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी. हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला हाडुनी भरजरी शालुनवा, शालुनवा, शालुनवा. चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी ताईनं चिंधी बांधली देवाच्या बोटाला. कुणीतरी म्हटलं, द्रौपदी ताई एवढी भारीतली साडी नव्हती ग फाडायला पाहिजे. माझं बोलणं ऐका बरं, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. द्रौपदी ताई एवढी भारीतली साडी फाडायला नव्हती पाहिजे. द्रौपदी ताई बोलली, देवा साडी फाडली याच्यात काही मोठेपण नाही म्हणे. का देवा भगवान, यदि काम आवे आपके तो काढ़ दूं नसों को. भगवान यदि काम आवे आपके तो काढ़ दूं नसों को. ये तो रेशम के धागे हैं, वो भी साधारण, ना दुल्हन के जोड़े हैं ना दुल्हा के बागे हैं. हे साधारण वस्त्र आहे, ते आम्ही तुमच्यासाठी फाडलं नवल नाही. प्रसंगी आम्ही आमच्या शरीरातला नसा काढून तुमच्या बोटाला गुंडाळू. या साडीची काय कथा?
काय प्रेम आहे. कोणीतरी भगवान म्हणतात द्रौपदी ताई, तर एवढी भारी साडी नव्हती ग फाडायला पाहिजे. माझी द्रौपदी ताई म्हणते कान्हा सत्य सांगते मी तुला, मी साडी फाडलीच नाही. द्रौपदी ताई साडीची चिंधी झाली आणि तू म्हणते की साडी फाडली नाही, खोटं बोलते. पुरावा अजून माझ्या बोटाला. भगवान म्हणतात, द्रौपदी ताई म्हणते दादा साडीची चिंधी झाली पण मी नाही केली. मग देवा जेव्हा तुम्ही समोर उभे राहिलात ना, तेव्हा या वस्त्रातले धागे मला सोडून तुमच्याकडे पळाले, मी नाही फाडले. मैंने नहीं फाड़ा चीर, मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयं नाथ चीर छोड़ भागे है. ओ धागे है अभागे जो बढ़े नहीं आगे, अरे भाग तो उन्हीं के जागे जो उंगली पे लागे है. मी नाही फाडले, ते तुमच्याकडे पळाले. जे तुमच्या बोटाला गुंडाळले ते भाग्यवान ठरले, जे माझ्याजवळ राहिले ते फुटक्या नशिबाचे ठरले. भाग्यवान धागे तेच आहेत जे कथेला कीर्तनाला येतात. भाग्यवान धागे तेच आहेत जे कथेत बसले. कम नशिबी तर ते आहेत विनाकारण मोटरसायकलवर डिग्रस मध्ये फिरले. अभागी तर ते आहेत जे टीव्ही समोर बसले. भगवान मी हे सगळं का सांगितलं द्रौपदी ताईचं. द्रौपदी ताईनं देवाच्या बोटाला चिंधी गुंडाळली. त्या चिंधीमध्ये 999 धागे होते. आणि ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं, माझ्या भगवंतानं द्रौपदी ताईला 999 साड्या दिल्या. आणि 1000व्या वेळेला तो दुःशासन ओढतच होता तेव्हा स्वतःचाच पितांबर सोडला. पितांबर पाहिल्यावर पितामह भीष्म ओरडले, थांब दुःशासना, ती साडी नाही तो पितांबर आहे, हात लावशील तर जळून खाक होशील. मग द्रौपदीची सुटका झाली. हे कशासाठी सांगते मी तुम्हाला. भगवान आपल्याला देतो पण अगोदर आपल्याला द्यावं लागतं त्याला. म्हणून धर्माच्या कामामध्ये कधीच आखडता हात घेऊ नका, एवढंच सांगायचं. आता आपण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा संकट जाई माघारा गण गण गणात
बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सर्वांनी म्हणा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा संकट जाई माघारा गण गण गणात बोते 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 सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणा